जय हरी माऊली. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. तर आज पालखी यवतमधून हालते आणि वरवणला मुक्काम करते. तर चला, आज काय स्पेशल. आज आहे कोबीचे आपण आज कोबीपासून काहीतरी एक पदार्थ बनवत आहे. तर त्यासाठी व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कस्तुरी मेथी, थोडंसं गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ आज पण येणार आहे. तर गव्हाचं पीठ. तर सविस्तर रेसिपी जाणून घ्या, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपण धुवून घेतलेला आहे स्वच्छ. तर आपण ह्याला थोडंसं बारीक करू आणि आपल्याकडे चॉपर आहे, त्या चॉपरमध्ये चॉप करून घेऊया कोबी. ह्याच्यात दुसरं काही टाकायचं नाही. आता ह्याला आपण चॉप करून घेणार आहोत. आपल्याकडे चॉपर आहे. तर ह्या चॉपरमध्ये आपण चॉप करून घेणार आहोत. त्यातच अद्रक पण टाकून घेऊया, लसूण पण त्यातच टाकूया, ते पण चॉप होतं त्याच्यामध्ये. मिरची पण त्यातच टाकूया. मस्त चॉप करून घ्यायचे आपल्याला. तोपर्यंत बाकीच त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ ॲड करायचं आहे. चवीपुरता ओवा. चवीपुरता नाही, चवीसाठी तो ओवा वापरायला लागतो आपल्याला. तर ओवा टाकलेला आहे. चवीनुसार मीठ. हे बघा, मीठ. आणि आता आपल्याकडे जिरे पावडर आहे, त्याच्यामुळे अख्खे जिरे टाकायचे नाही. तर त्यासाठी आपण वापरणार आहोत जिरे पावडर. हे बघा, जिरे पावडर 1 चमचा. तर आपण चॉप करून घेऊया साहित्य. चॉप झाल्यानंतर आपण हे मिक्स करूया. हे बघा, मस्त चॉप झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती बारीक चॉप झालेला. आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर आपण हे चॉप केलेलं मिश्रण ह्याच्यात टाकून घेऊया. थोडीशी कस्तुरी मेथी. ह्याने पण भाजीने टेस्ट. ह्याने पण भाज्याला टेस्ट येते. पाणी वाटलं तर पाणी मिक्स करा, नाही वाटलं तर पाणी टाकून असंच मळून.
तुम्हाला वाटतंय की त्याच्यात पाणी ॲड करायचे तर पाणी ॲड करू शकता. मला असं वाटतं की पाणी नाही लागणार. मोबाईल फुटला ना माझा, ठेवताना पडला खाली थोडा फुटला तो, आता जास्तच फुटायला लागला. माझ्या पांडुरंगाची कसं वाटते मग? वारी चालू आहे, मस्त आनंद चालू आहे, सगळं वातावरण संगीतमय झालेलं आहे. हा गोळा तयार झालेला आहे. मी पाणी टाकलंच नाही आहे, मला पाण्याची गरज वाटलीच नाही आहे त्याच्यात टाकायला, म्हणून मी पाणी टाकलेलं नाही. तर तुम्हाला वाटते ना हळद टाकायला पाहिजे तर मग हळद पण टाकून घ्या त्याच्यामध्ये. मी नाही टाकत हळद. मस्त गोळा झालेला आहे तयार. तर आपण बनवूया ह्याच्यापासून एक पदार्थ. घेऊया मस्त. त्याच्यासाठी लागणार तूप. गोल लाटून झालं तुम्हाला दिसते ना, त्याच्यावर टाकायचं थोडंसं तूप आणि त्याला पसरून घ्यायचं असं. मग दोन्ही बाजूने रोल करायचा. हा झाला दोन्ही बाजूनी रोल. आपण त्याला कट करायचं. हार्ट शेप आला नाही, मी हार्ट शेप बनवत होते. काही
काहीतरी चुकलं. हार्ट शेप बनवायला आता जमलं. हार्ट शेप थोडंसं तरी झालं हार्ट शेप. हा झाला हार्ट शेप. हार्ट शेप बनवायचा होता. आज हार्ट शेप बनला नाही आहे, त्याच्यामुळे मी दिलगिरी कसं काय चुकलं. तर तवा आपला गरम झालेला आहे, तर त्याच्यामध्ये ठेवून देऊया. छान फ्राय करून घ्यायचं. हे बघा असा हार्ट शेप बनवायचा होता मला, पण तो बनला नाही. थोडं आलंय शेपमध्ये. कोई बात नहीं, आज नहीं बन गया तो कल बनेगा. तर आपला कोबीपासून बनवलेला पदार्थ रेडी आहे. तर तुम्हाला माहिती आहे ना, काही साहित्य एवढं लागत नाही. अगदी कोबी, हिरवी मिरची, थोडंसं बेसन एवढंच तर लागते. काहीच नाही. तुम्ही बघू शकता मस्त कसला कलर पण छान आहे आणि चिटकलं पण नाही. हे मस्त वडी. आता बघा कोबीची वडी करण्यापेक्षा हीच वडी छान झाली आपली. हार्ट शेप नाही बनला आपला, हा असा शेप आहे. बघू शकतो. आता आपण मला टिफिनमध्ये ठेवायचं, भाजून घ्यायचं चांगलं. भाजून झालं की मग टिफिनमध्ये भरायचं त्याला. आणि साहित्य तर काहीच लागत नाही, म्हणजे डब्यासाठी सोपी. हार्ट शेप नाही बनलेला माझा. तर आजचा टिफिन तुम्हाला कसा वाटला? एकदम साधा आणि सोपा. तर मला माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एकदा ही रेसिपी तुम्ही करून बघा. हे बघा असं ओपन होते ते मस्त छान पद्धतीने. मी आता हार्ट बनवत होते, पण तो हार्ट नाही आहे झाला, त्याच्यामुळं मी अशी बनवलेली आहे. तर ही कोबीपासून बनवलेलं आहे. तर ह्याला साहित्य पण जास्त लागलेले नाही आहे. तर हा टिफिन कसा वाटला आजचा तुम्हाला, तर मला नक्की सांगायचं आहे. बाय बाय.